हेलो एव्हरीवन, मी दीपक करजाल, फायनान्स कोच. आणि आपण आज पोहोचलेले आहोत आपल्या शेवटच्या व्हिडिओ पर्यंत, म्हणजेच आपला डे 3 आणि व्हिडिओ नंबर 5, म्हणजे लास्ट व्हिडिओ. तर येस, आपण हा व्हिडिओ जरी लास्ट असला आपल्या 3 डेज कोर्सचा, तरी आपण नक्कीच नवीन नवीन गोष्टी शिकणारच आहोत, पण आपण वेगळ्या पद्धतीने. तर हा आजचा लास्ट व्हिडिओ. आणि तुमच्या मनापासून कॉंग्रॅच्युलेशन, कारण की तुम्ही ह्या 3 डेज कोर्स पूर्णपणे पूर्ण केलेला आहे. यस, त्याचं पण अभिनंदन. आणि आता आपण स्टार्ट करूया एका नवीन बिगिनिंगला. त्यासाठी मी तुम्हाला शेअर करतो माझी स्क्रीन. तर लेट स्टार्ट. येस, आता तुम्हाला माझी स्क्रीन दिसत असेल. यस, डे 3 व्हिडिओ 5, लास्ट व्हिडिओ. द न्यू बिगिनिंग. द न्यू बिगिनिंग. युअर फायनान्शियल फ्रीडम जर्नी स्टार्ट टुडे. यस, तुमचं सर्वप्रथम तुमचं मनपूर्वक कॉंग्रॅच्युलेशन्स. तुम्ही हा 3 डेज फायनान्शियल फ्रीडम कोर्स पूर्ण केलेला आहात. कारण हे 3 दिवस फक्त सर्वच लोक जॉईन म्हणजे भरपूर लोक जॉईन करतात, पण शेवटपर्यंत टिकत नाही. तर हे 3 दिवस फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी होते, की तुमचं आयुष्य बदलण्यासाठी. ज्ञान मिळवणं सोपं आहे, पण ऍक्शन घेणं महत्वाचं आहे. तुम्हाला स्वतःला विचारायचं की हे 3 दिवस होते, 3 दिवस फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी होते, की तुमचं आयुष्य बदलवण्यासाठी? नक्कीच स्वतःला विचारा. आणि हे इथून तुम्हाला ज्ञान मिळालं असेल तर निश्चितच तुम्ही ऍक्शन पण घ्यायलाच पाहिजे. येस, गेल्या 3 दिवसात आपण काय शिकलो? येस, आपण आता सध्या थोडाफार रिव्हिजन करणार आहोत. येस, तर फायनान्शियल माइंडसेट सर्वात आधी आपण पाहिलं, समृद्धीकडे नेणारा अचूक दृष्टिकोन. आपण पहिल्या दिवशी पाहिलेला आहे. त्यानं बजेटिंग आणि सेव्हिंग सिस्टम, पैशाची योग्य व्यवस्थापन व बचत. त्यानंतर डेप्ट मॅनेजमेंट, कर्जमुक्तीचा आणि आर्थिक स्थैर्याचा मार्ग. इमर्जन्सी फंड आपण पाहिलेला आहे. तो कमीत कमी 6 महिन्यांचा तरी आपल्याकडे इमर्जन्सी फंड तयार असायला पाहिजे. त्यानंतर इन्शुरन्स, आपण जे हेल्थ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स, हे आपल्या कुटुंबासाठी काही अचानक घडलं तर इमर्जन्सी कंडिशन म्हणजे हे सुद्धा इन्शुरन्स खूप महत्वाचे ठरत असतात. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट बेसिक्स, म्हणजे आपण स्टॉक मार्केट आणि म्युच्युअल फंड याबद्दल आपण शिकलेलं आहे. त्यानंतर फायनान्शियल रोडमॅप, आपण रोडमॅप पण पाहिला, 1 वर्षाचा, त्यानंतर 5 दिवसांचा, 5 वर्षांचा, त्यानंतर 10 वर्षांचा. हा एक रोडमॅप आपण पाहिलेला आहे. त्यानंतर रिअल जर्नी बिगिन, प्रयोगांपासून प्रत्यक्ष कृतीकडे वाटचाल आपण आता करणार आहोत. तर यस, आपली एक नवीन जर्नी सुरू होते आता. लर्निंग संपलं. येस, आता लर्निंग संपली, पण आता अर्निंग आणि वेल बिल्डिंगची वेळ आलेली आहे. आतापर्यंत ह्या कोर्समध्ये आपण लर्न तर केलंच, परंतु आता ऍक्शन घेऊन अर्न करायचे आणि आपली वेल्थ बिल्ड पण करायची. तर फायनान्शियल फ्रीडम हा केवळ इव्हेंट नसून ती एक सतत चालणारी प्रोसेस आहे. आजचा एक छोटा निर्णय, आजचा एक छोटा योग्य निर्णय तुमच्या उद्याचा प्रचंड मोठा आर्थिक रिझल्ट मिळवून देतो. तर एक छोटा निर्णय, मोठा बदल. म्हणजे तुम्हाला 20 ते 30 मिनिटं तुम्हाला डेली लर्निंग करायचं आहे. एक छोटी सवय काय असो ना, तुमच्या संपूर्ण बदलवायला ते पुरेसा आहे. जर तुम्ही फक्त 20 ते 30 मिनिटं फायनान्शियल लर्निंग साठी दिलीत, तर एक शिकलेली एक गोष्ट प्रत्यक्षात आणली असं तुम्हाला वाटेल. तर तर पुढील काही वर्षात तुमची संपूर्ण फायनान्शियल लाईफ बदललेली दिसणार आहे. तर यस, का बरं बदललेली दिसणार आहे? कारण की आपण 3 दिवसाच्या, आपण प्रत्येक दिवसाच्या 5-5 व्हिडिओ आपण बनवलेले आहेत. प्रत्येक व्हिडिओ तुम्ही पाहिलेला आहे. या प्रत्येक व्हिडिओ आपण पाहिलं असेल तर निश्चितच तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ एक नवीन कॉन्सेप्ट शिकायला मिळाली असेल. आणि आपण शिकलेलं नाही. आता शिकल्यानंतर आपल्याला ऍक्शन घ्यायची आहे. आणि ऍक्शन अजून तुम्ही घेतलेलं नसेल तर आता घ्या, कारण
तुम्हाला फायनान्शियल लाईफ बदलवायची असेल तर ऍक्शन खूप महत्वाची आहे. तर बघा माझं मिशन काय आहे. माझं मिशन आहे आणि तुम्हाला एक संदेश पण आहे. जेव्हा घरातील एक व्यक्ती फायनान्शियली एज्युकेट होते तेव्हा संपूर्ण कुटुंबाच्या भविष्याचा मार्ग बदलतो. यस, एक जर कुटुंबातील एक जरी व्यक्ती शिकलेला पाहिजेच, म्हणजे फायनान्शियल एज्युकेशन असं येईलच पाहिजे, एज्युकेटेड असायला पाहिजे. तेव्हाच तुमची आणि तुमच्या कुटुंबाची प्रगती निश्चितच होते. आणि माझे स्वप्न आहे की प्रत्येक व्यक्ती फायनान्शियल डिसिजन घेण्यासाठी सक्षम बनावं आणि पुढच्या लेवल वर जाण्याची वेळ आलेली आहे आता. स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड, SIP, फायनान्शियल प्लॅनिंग या स्टॉक मार्केटचे सविस्तर आम्ही समजून घ्या. म्हणजे जे काही इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी स्वतःचा अभ्यास करा, त्यानंतर गुंतवणूक करा. तसेच म्युच्युअल फंड पण आहेत, त्या म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी जे काही फंड्स आहेत ते फंड्स पण तुम्हाला निवडायचे आहेत. तर फंड्स पण तुम्हाला योग्य तुमचा अभ्यास करून निवडायचे आहेत आणि तुमची स्वतःची फायनान्शियल प्लॅनिंग पण खूप महत्वाचे आहे. ते सुद्धा तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग असो, घर घ्यायचे असो, जे काही तुमचे गोल असतील ते गोल पण अचीव करण्यासाठी प्लॅनिंग महत्वाची आहे. तर ॲडव्हान्स लर्निंग प्रोग्राम, तर प्रत्येक विषय प्रॅक्टिकल पद्धतीने आपण शिकलेलं, तर आर्थिक सक्षमीकरणासाठी हा सविस्तर व्यावहारिक लर्निंग प्रोग्राम आहे, ज्याची संपूर्ण माहिती तुम्हाला खास कम्युनिटीमध्ये दिलेली जाईल. तर आपल्या कम्युनिटी ग्रुप आहे, त्या कम्युनिटी मध्ये तुम्हाला जुडायचे असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता आणि तिथून तुम्हाला नवीन नवीन अपडेट्स मिळत राहतील. तर कोणताही निर्णय घाईत घेऊ नका, तुम्ही स्वतःचा विचार करा, आधी नीट समजून घ्या आणि मगच तुमचे पुढचं पाऊल टाका. चला तर आज स्वतःला एक प्रॉमिस करूया. मी माझ्या पैशांवर पूर्ण नियंत्रण ठेवेन. मी दरमहा अत्यंत शिस्तबद्धीने आणि नियमितपणे सेव्हिंग करेन. मी पूर्णपणे शिकून आणि समजून घेऊनच योग्य जागी इन्व्हेस्टमेंट करेन. मी माझ्या कुटुंबासाठी एक मजबूत आणि सुरक्षित फायनान्शियल फ्युचर तयार करेन. हे वाक्य फक्त बोलू नका, यस, तर हे जगा. हे तुम्हाला बोलून जगायचं पण आहे. तर आजचा महत्वाचा टास्क, सर्वात मोठी शिक्षण. 3 दिवसात प्रवासाचे तुम्हाला काय शिकवण मिळाली ते तुम्ही कमेंटमध्ये आपल्या कम्युनिटीमध्ये नक्कीच शेअर करा. आणि 3 फायनान्शियल हॅबिट्स, या 90 दिवसात तुम्ही कोणत्या 3 आर्थिक सवयींचे तंतोतंत पालन करणार आहात ते पण तुम्ही शेअर करा. यस, माय फायनान्शियल जर्नी स्टार्ट टुडे. युअर कमेंटमेंट असायला पाहिजे, माय फायनान्शियल जर्नी स्टार्ट टुडे. तर यस, तुम्ही कमेंटमध्ये हे निश्चितच टाईप करू शकता. तर यस, आपण या 3 दिवसाच्या कोर्समध्ये जॉईन झालात आणि पूर्ण व्हिडिओ पण कंप्लीट केले, त्यापासून धन्यवाद आणि तुमचं कौतुक. थँक्यू सो मच एव्हरीवन. तर आपण आज इथेच थांबूया. आपल्या हा 3 डेजचा कोर्स आपण इथेच संपला आणि पुढची ऍक्शन घ्यायची आहे. तुम्हाला कम्युनिटीमध्ये जॉईन व्हायचं आहे आणि तिथे तुम्हाला नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतील, नवीन नवीन अपडेट्स मिळतील. तर थँक्यू सो मच एव्हरीवन.